शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार। शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा ताजी मोठी बातमी घेऊन आलेलो आहे। होय शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून काल जे राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीनंतर निर्णय घेतला की राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे। आता त्यामध्ये काही जिल्हे हे नुकसान भरपाईसाठी पात्र आहे, काही जिल्हे अजून बाकी आहे। आता त्या जिल्ह्यामध्ये उर्वरित जिल्ह्यामध्ये कधी पैसे येणार आणि काय परिस्थिती आहे या संदर्भात चर्चा करतो। आता या व्हिडिओच्या माध्यमातून मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ताजी माहिती सांगतो। व्हिडिओ पूर्ण बघा। त्या अगोदर विनंती करतो की नवीन असाल तर प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करा। शेतकऱ्यांसाठी काम करतो म्हणून या व्हिडिओला लाईक करून घ्या, जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी। मित्रांनो, मराठवाड्यासाठी मागितले होते 1419 कोटी, पण मिळणार फक्त 721 कोटी। 10 लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका, सर्वाधिक 3 लाख हेक्टरवर नुकसान लातूर जिल्ह्यात। मित्रांनो, मराठवाड्यात जून, जुलै व ऑगस्ट या 3 महिन्यात अतिवृष्टीमुळे 10,35,028 शेतकऱ्यांचे 8,48,445 हेक्टरचे नुकसान झालेले आहे। आता भरपाई म्हणून 1419 कोटीची मागणी करण्यात आली, मात्र 721 कोटी 97,86,000 रुपये भरपाई देण्याचा अध्यादेश शासनाने मंगळवारी म्हणजे काल जारी केला। आता मराठवाड्यात जून, जुलै व ऑगस्ट या 3 महिन्यात सुमारे 1,500 कोटी रुपये नुकसान भरपाईसाठी लागतील, अशी मागणी प्रशासनाकडे शासनाकडे केली होती। आता 18 सप्टेंबरपर्यंत झालेले नुकसान 18 सप्टेंबरपर्यंत झालेले नुकसान गृहीत धरून सरकारने 50% म्हणजे 721 कोटी 97,86,000 रुपयाची मदत मंजूर केली आहे। 18 सप्टेंबरपर्यंत झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून ही मदत जाहीर झाली आहे। याच्यामध्ये मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये यानंतर अतिवृष्टीचे मोठे नुकसान झालेले आहे, परंतु येथील पंचनामे अद्याप बाकी आहे, म्हणून इथल्या जिल्ह्यासाठी सद्यस्थितीला पंचनामे झाल्यानंतर मदत जाहीर होतील। मित्रांनो, आता कोणत्या जिल्ह्यासाठी किती मदत आहे? हिंगोली जिल्ह्यासाठी 231 कोटी 27,92,000 आहे, बीड जिल्ह्यासाठी 56 कोटी 73,000 आहे, लातूर जिल्ह्यासाठी 244 कोटी 35 लाख आहे, धाराशिव जिल्ह्यासाठी 189 कोटी 60 लाख रुपये आहे। आता जून महिन्यामध्ये जे काही शासन देणार, जून महिन्यासाठी 14 कोटी, जुलै महिन्यासाठी 51 कोटी, ऑगस्ट महिन्यासाठी 656 कोटी। हे जे नुकसान भरपाई आहे तर ही 18 सप्टेंबरपर्यंत झालेल्या नुकसानीचे आहे। अजून पंचनामे इतर जिल्ह्याचे सुद्धा चालू आहे। उर्वरित जे काही पंचनामे पूर्तता झाल्यानंतर त्या ठिकाणी उर्वरित शेतकऱ्यांच्या साठी सुद्धा शासन नक्कीच मदत जाहीर करेल। तर प्रत्येक अपडेट आपण टाकणार आहोत। तर पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा, जाताना या व्हिडिओला लाईक करून घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, एवढ्यासाठी इतकंच, धन्यवाद।